अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वाधि साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामाथिता अनंता. जय जियाजी गरुड वाहना. जय जियाजी कमललोचना. जय जियाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित टोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळा समान शुभ्र वर्ण विराजिती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी. कौस्तुभमणी विशेष वत्सलाच्छनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण. उदरी त्रिवेळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति जेथे विद्या त्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै. जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजिती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कासिला पितांबर. विद्युलते समतेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर. अभय जंगा दिसताती जेथेज भक्तजन सुखावती. ज्यांच्या दर्शने पतित तरती त्याते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य. ज्याते कमला करी सुरित संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्ही मंडित वर्णिता वेद शिणले. 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमू न शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निर्सोन. भजका होई दिव्य ज्ञान वेदांतसार कळे पा. सकळ कार्यारंभी जाणा करती ज्यांच्या नामस्मरणा. ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियली. मूळ मती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्यांची या कृपे करून सजिष्ठा लाभे दिव्य ज्ञान. तेणेच जगी मानवपण येतेसे की निश्चये. देवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ. ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले. कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन शरणितयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला
तीन मुखे सहा हात, गळा पुष्प माळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युलते समान, कामधेनू असूनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. चार वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्यांचे त्रिभुवनी गमन, मनोवेगी जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या. वाढीला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दरिद्र दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तर नास्तिकमय, भरतखंड सहाले, नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकळा. ऐक भोगीच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायोगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगत प्रगतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माता विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष झोका अत्रिकुमर, अक्कलकोटी सांचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडूनी, आपला विख्यात महिमाजनी, गावियाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसे पैल तीर, परी आत्मसार्थक कराव्या साचार, मीन तेथे जाहलो, किंवा अफाट गगना समान, आघात आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालेने काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोकविन म्हणे स्वतेचे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढिवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुणे आर्यजन समस्त, संतोषतीन निश्चये. ऐसी ऐकून अभयवाणी, संतोष झाला या माझ्या मनी. यशस्वी होऊन लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ. आता नमो साधू वृंद, ज्यांसी नाही भेदाभेद, जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टींचे ईश्वर, ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथा रचले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुमल मुकुटवंतास, नमिले कवी कलिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रियजनी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, त्यांचे चरणी नमिले. ईश चरणी जडिले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मजदिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी ही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रांछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावाची श्रवणी. ऐसी माझी असंस्कृत वाणी, प्रियेकडे न पहावे, न पाहताची अवगुण, ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकांत.
त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या मोदतीतून पाही अमोल मुक्तान फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अन्मान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदरे कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्र्यांच्या गळी. उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालत असे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. कथासार. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदेवता तसेच श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतिवर्य श्री स्वामीराज यांना वंदन करून ग्रंथचर्येते कै विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या नित्योपयोगी पोथीच्या लेखनाला प्रारंभ केला आहे. सर्वप्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरु यांना वंदन करून जगत चालक विश्वनियंता श्री विष्णुदेव यांची स्तुती ग्रंथकर्त्याने विविध गुणविशेषणांनी केलेली आहे. श्री विष्णुदेवांचे सगुण रूप वर्णन, त्यांचे आयुध आणि वाहन, त्यांची महती वर्णन करून पुढे त्यांची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरले. त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण होवो असे आर्जवही करण्यात आलेले आहे. त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा, गुरुवर्य, माता पिता यांना ग्रंथकर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अशा श्री दत्तात्रेयांचे स्मरण करताना कलियुगामध्ये क्षीण होत गेलेली धर्मवासना पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी अवतरलेल्या अत्रिपुत्र श्री दत्तात्रेयांची महती कथन करून ग्रंथकर्त्याने पुढे कवी व्यास, वाल्मिकी, कलिदास, वामन, श्रीधर आणि तुकारामादी संत कवी तसेच पंत कवींनाही आदरभावाने वंदन केलेले आहे. आपल्यापाशी ग्रंथनिर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही लिहितात की समस्त देवदेवता, साधू सज्जन, संत सत्पुरुष आणि कविश्रेष्ठांनी आशीर्वादारूपी बळ पुरविले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारामृताचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनासायास होईल. आणि इथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ.